हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर मागील रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही जसं की सांगितलं होतं, की वातावरणामध्ये बदल होणार आणि बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुद्धा होणार. तर आपल्याला 17-18 तारखेला बऱ्याचशा भागातनी पाऊस झालेला सुद्धा दिसलेला आहे. हं, हं, हं. आणि आज आहे सर 19 एप्रिल आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन सुद्धा येत होते, की सर पुढील काय अपडेट राहणार? म्हणजे 19 तारखेपासून पुढचे काय अपडेट राहणार? तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? नक्कीच. 2 दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी होईल. पण आजची जी तारीख आहे, मालेगाव असेल, साक्री असेल, जळगाव असेल, धुळे असेल, इथे देखील सुरुवात करणार आहे. हो. आणि इथे सुरुवात होईल सुद्धा काही तासामध्येच. हं, हं. आणि कालपर्यंत ढगाळ आणि तुरळक ठिकाणी होती. पण आजची व्याप्ती वाढणार आहे. 19 तारीख तुमच्या त्या रेकॉर्डिंगमध्ये पण सांगितलेली आहे. बरोबर सर. हां. आता आज सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, हं. जालन्यामध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये ही टायमिंग संध्याकाळपर्यंतची ही असू शकते. कारण की वाऱ्यामुळं टायमिंग मागे-पुढे होते. हो. आणि विषय विनंती अशी आहे, की जळगावकर जे कोणी असतील त्यांच्या भागात आज गारपिटीचा शेड्यूल बनणार आहे. जळगावमध्ये आणि धुळ्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये. ठीक आहे. बरोबर. हो. तर ह्या वातावरणाकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण मोठं-मोठं होत जाणार आहे संध्याकाळपर्यंत. हां. छत्रपती संभाजीनगरचा, अहिल्यादेवीनगरचा, परत इकडे पुण्याचा, साताऱ्याचा समावेश तर आहेच. हो. आणि उशिरापर्यंत का होईना बुलढाणा जिल्ह्यात, जालना जिल्ह्यामध्ये व्याप्ती जास्त नाहीये. 25 ची तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले. बरोबर. 75% शेतकऱ्यांना याचा मोठा दाब नाही. जे टोळ कांदेवाले असतील किंवा वीटभट्टीवाले असतील, यांनी फक्त सतर्क राहायचे. जास्त धास्ती धरायची नाहीये. हो. आणि वातावरण हे 2 टप्प्यामध्ये आहे. एक आता आज स्टार्ट होणारा जो पाऊस आहे तो एक. उद्याचे दिवस प्रभाव राहील त्याचा 21 पर्यंत बरोबर. आणि 20 आणि 21 पर्यंत आणि नंतर दुसरा जो टप्पा आहे तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये पण त्याचा उल्लेख केलाय, हो. की 26 तारखेला तो डेव्हलप होईल. म्हणजे 25 पासून त्याची तीव्रता वाढेल आणि ती 26, 27, 28 पर्यंत चालेल. आणि बरोबर. 2 टप्प्यातल्या वातावरणाचा प्रभाव 2 दिवस, 1 दिवस असाच असतो. त्यामुळे हा जो आठवडा आहे हा पूर्ण क्षमतेने खराब होणार आहे. हो. मग ठीक आहे. आता आजच्या पावसाचं ॲक्चुअल जिल्हे आणि त्याचा प्रभाव होणारी टायमिंग जर आपण लक्षात घेतली, की जळगावकडे काही ठिकाणी ढगांना सुरुवात झाली आगमनाची. पाऊस देखील लवकरच काही तासांमध्ये सुरुवात होईल. नाशिकच्या सटाणा वगैरे भागाबरोबरच मालेगाव, छत्रपती संभाजीनगर रात्री बेरात्रीपर्यंत, जालना, पैठण, गंगापूर, वैजापूर, अंबड, घनसावंगी पट्ट्यात मोजक्या ठिकाणी हं. रात्रीपर्यंत परभणी, हिंगोली, वाशिम, रिसोड याचा देखील समावेश आहे. आणि जर त्याला बाष्पसंख्या अजून मिळाली तर ते खाली वर्ध्यापर्यंतही जाऊ शकतं. फक्त सतर्क राहा वर्ध्यावाले, अकोलेवाले. बाकी बरोबर. याचा डेव्हलपमेंट जे आहे ते मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र याच्यामध्ये जास्त आहे. हो. पावसाची व्याप्ती जिल्ह्यानुसार थोडी वाढू बी शकते. कोणता जिल्हा जास्त वाढू शकतो तर लातूर, जळगाव जिल्हा, त्यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच अहिल्यानगर, सोलापूर देखील. तर बरोबर. लातूरच्या पाठोपाठ जर आपण थोडा कव्हर अप जर सांगितलं तर धाराशिव पण थोडा व्याप्तीच्या विषय जास्त आहे. 40च्या कमीच राहील मला समजा 32 पर्यंत राहील. हो. 35-32च्या हिशोबामध्ये. हो. पण हे डेव्हलपमेंट संध्याकाळी पहाटेपर्यंतही येऊ शकतं. ठीक आहे. बरोबर. हां, आजची 19 एप्रिल सतर्कता आहे. सतर्कता बाळगा आणि वातावरण आभाळ येतंय, जिरून जातंय याचा अर्थ ते बनणार नाही अशा म्हणजे गैरसमजमध्ये राहू नका. जेवढा बरोबर. प्रयत्न मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तेवढा प्रयत्न तुम्हाला तुमच्या पिकांसाठी करावाच लागणार आहे. हो. आणि वातावरण हे आजचं सुरुवात कशी करेल, की अचानकच वारं थांबल्यासारखं वाटेल. उष्णता, ऊन तर आहेच, पण त्यामध्ये उष्णता प्रभाव टाकेल. वातावरणामध्ये थोडे वादळीपणा देखील आहे. त्याचा प्रभाव तुम्ही जळगावला याच्या व्हिडिओ लवकरच काही तासामध्ये पाहायला भेटेल तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत. बरोबर. आणि रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह सांगली, सोलापूरच्या भागात देखील पाहायला मिळून जाईल. हो. सतर्क राहा, अलर्ट आहेच. बरोबर. आणि हं. सर उद्याची 20 एप्रिल तर उद्याची काय कंडिशन राहणार? ज्या भागांमध्ये आजचा हा पाऊस समजा उदाहरणार्थ परभणी असेल, नांदेड असेल, लातूर या भागामध्ये जर उशिरापर्यंत आला, हो. म्हणजे रात्री बेरात्री, मध्यरात्रीपर्यंत जर झाला, तर उद्या त्याची कमजोरी पाहायला मिळणार आहे. बरोबर. आणि हां, पण उद्या पाऊस कोणत्या भागात यायला येईल, की सांगली, कोल्हापूर, हुबळी, कर्नाटक, इकडे पुणे परिसर, लातूर जिल्हा पण उद्या आहेच. 20 तारखेला बीड पण आहे समाविष्ट त्याच्यामध्ये. हो. अहिल्यानगर अशा भागांचा समावेश आहे. आणि थोडेफार इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भात देखील याचा प्रभाव थोडाफार पाहायला मिळू शकतो 20 एप्रिलचा देखील. बरोबर. आणि 21ला त्याचा प्रभाव याच दक्षिण भागाकडनं सुरुवात होईल आणि उत्तरेकडे जाईल. अशा प्रकारचं आहे. तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये अजूनही सविस्तर सांगेल. आणि मे महिन्याबद्दल थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय, हो. की आता हे वातावरण तुमच्या लक्षात आलंय, की 17 पासून बिघडलंय, 18ला तुरळक ठिकाणी झालंय.
ज्याचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती काही मोजके पाहिलेत. पण बरोबर, आजचे व्हिडिओ भरपूर येतील आणि हे 2 मेपर्यंत 3 मेपर्यंत खराब राहू शकतं. 26-27 देखील तुम्हाला अंदाज दिलेलाच आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा पाऊस मे महिन्यातल्या 15-16 मेला आगमन करणार आहे हो, आणि त्या पावसाची व्याप्ती जी आहे थोडी मॉडेलनुसार पावसाळी दाखवली जाते. त्याच्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश झालेला स्पष्टपणे दिसतोय. पण 15-16 ऐवजी तो 17ला किंवा 14ला पण सुरुवात करू शकतो. म्हणजे असं 4 दिवसाचा डिफरंट वेळ होईल आणि हे वातावरण गेल्याच्या नंतर 2-3 मेला पण त्याच्याबद्दल आपण स्पष्टता व्यक्त करूयात. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या वातावरणामध्ये असेल, पुढच्या वातावरणात जोपर्यंत उष्णता हाय लेव्हलला आहे, हो, तोपर्यंत शेतकऱ्याने असं समजून जायचं की या पावसामध्ये अपवाद सर्वत्र नाही घडायचे. पण बरोबर. मोजक्या ठिकाणी का होईना पण गारपीट किंवा वादळी वारे असे प्रकार घडतातच आणि ते घडणार सुद्धा आहेत. हो, तुम्ही ते हो. आज पाहू शकता संध्याकाळपर्यंत. बरोबर, अ, मे महिन्यातला पाऊस सुद्धा सेम असाच आहे. तो 15-16ला सुरुवात केली की तो 22-23 पर्यंत राहील. त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर याच्यावरती मान्सूनचं आगमन फास्टली होणार आहे. 13-14 पर्यंत जूनच्या कालखंडामध्ये मान्सून येईल आणि मान्सूनच्याही अगोदर जूनमध्येही अवकाळी पावसावरती पेरण्या होतील असा अंदाज तुम्हाला व्यक्त केलेला आहे. बरोबर. आणि हं, सर तुम्हाला तर माहीतच आहे, की समोरचा जे महिना येण्यापूर्वीच आपण त्या महिन्याची सविस्तर रेकॉर्डिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करत असतो. हं, तर यापूर्वी आपण एप्रिल महिन्याची सविस्तर माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं, की 17 तारखेपासून वातावरण बदलणार आणि आपल्याला परत शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा वातावरण बदललेलं पाहायला मिळेल. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाऊस सांगितला होता आणि एक 17 तारखेपासून सुरुवात सांगितली होती. हं, हं. तर त्याचप्रमाणे आपल्याला वातावरणात सुद्धा बदल पाहायला मिळालेला आहे आणि आता शेवटच्या आठवड्यात बी सुद्धा पाऊस आहे. तर सर आता जे शेतकरी नवीन आलेले आहेत त्यांनी ते व्हिडिओ बघितला तरी चालेल आणि हो. आता जे काही शेतकरी नवीन आले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे कारण की आपण मे महिन्याचा सुद्धा जो अंदाज आहे, तो आपण सविस्तरमध्ये येणाऱ्या पुढील 2 ते 4 दिवसामध्ये घेणार आहोत. नक्कीच. अशा प्रकारे आपण त्या तारखाही अजून काही जिल्ह्यांची नावं सुद्धा घेऊयात. हो. आणि विशेष विनंती अशी आहे, की आजचा जो काही अवकाळी आहे, या अवकाळीकडे दुर्लक्ष करू नका. सिस्टम डेव्हलप व्हायला काहीही वेळ लागत नाही. जळगावकडे आता काही तासामध्ये सुरू होईल, नाशिककडे सुरू होईल आणि सतर्क राहा. अलर्ट मात्र तुम्हाला आहेच. बरोबर सर. आणि चालेल, सर जय श्रीराम. माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला वैयक्तिक फोन सुद्धा केलेले आहेत त्या प्रश्नासाठी. तर हं, त्याच्याबद्दल बी आपण सविस्तर अपडेट घेऊया पुढील रेकॉर्डिंगमध्ये. पण ते मी प्रश्न तुम्हाला आत्ताच विचारत आहे. हं, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की जून महिन्यामध्ये परिस्थिती कशी राहणार? म्हणजे जून महिन्याचा जो सविस्तर अंदाज आहे, तो आम्हाला हं, एकदा तुम्ही सविस्तर अंदाज सांगा. तर आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये नक्कीच घेऊया सर. चालतं हो. ना. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच, नक्की. धन्यवाद.